गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय या परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्तीला सुद्धा उपयुक्त ठरणारे काही वेगवेगळे प्रश्न अंकगणिताच्या संदर्भात पाहणार आहोत. तुम्ही याला रिव्हिजन म्हणू शकता. काय म्हणू शकता? ही तुमची रिव्हिजन आहे. ओके, ही तुमची रिव्हिजन आहे वेगवेगळ्या घटकांची. ठीक आहे, गणितामधलेच विविध प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत आणि यानंतर आपण परीक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त असणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अभ्यासाला देणार आहोत. ठीक आहे, चला तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही शोधायचे. बघा बरं काय आहे. पहिला प्रश्न आहे, वाचायचे. उत्तर काय आहे बघा. प्रश्न आहे, 3 अंकी एकूण संख्या आहेत किती? 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? 3 अंकी संख्या किती? ठीक आहे, उत्तर तुम्ही काढा. इथं संख्या दिलेली उत्तरांची बघा. आपण 1 पासून जर 99 पर्यंत घेतल्या तर ह्या काय होतील? समजा 10 पासून घेतल्या तर 10 ते 99 पर्यंत ह्या सगळ्या 2 अंकी होतील. किती होतील? 2 अंकी. ठीक आहे, म्हणजे 1 अंकी आणि 2 अंकी, बरोबर की नाही? 1 ते 99 पर्यंत जर घेतल्या तर 1 ते 99 पर्यंत, मग 99 संख्या गेल्या. ठीक आहे, 1000 पैकी पाहतोय आपण. कारण सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. मग आपल्याला ती 4 अंकी होते, म्हणजे ही चालेल का? नाही चालणार, ही वजा करावं लागेल. त्याच्या आतल्या ज्या संख्या आहेत ती शेवटची संख्या आहे 999. इथपर्यंत आपण पाहणार आहोत. पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. ठीक आहे, 100 पासून सुरू झाल्या, 100 पासून सुरू झाल्या तर 999 पर्यंत, म्हणजे पहिल्या 100 त्यातल्या 99 तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. का? कारण त्या 2 अंकी आहेत, 1 किंवा 2 अंकी. 99 सोडून द्या. त्याच्यानंतर ही 1000ची ही संख्या आहे, चौथी 4 अंकी संख्या आहे, ती सोडून द्या. म्हणजे 99 प्लस 1 सोडावला, बरोबर? म्हणजे 100 संख्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. आणि तिथून पुढच्या 1000 मधल्या, आता आपण उत्तराकडे येत आहोत. 1000 मधल्या तुमच्या 100 संख्या गेल्या, किती उरतात हो? 900 संख्या. 900 संख्या तुमच्या 3 अंकी येतील. किती येतील? 3 अंकी संख्या 900. म्हणजे हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे 900. किती आहे? 9. आले लक्षात कसं? ठीक आहे, परत एकदा समजावून सांगतो. चला पुन्हा समजावून सांगतो. 1 ते 99 पर्यंतचे अंक हे कसे आहेत? 1 अंकी व 2 अंकी आहेत, बरोबर? व 2 अंकी आहेत, म्हणजे 99 अंक आपल्याला त्याच्यात धरता येणार नाहीत. ठीक आहे, मग शेवटचा पहिला 4 अंकी अंक आहे हा, बरोबर? 1000. हा किती अंकी आहे हो? 4 अंकी, म्हणजे हा सोडावा लागेल. मग 1000 पर्यंतच्या अंकांमध्ये 1000 पर्यंतचे अंक आपल्याकडे आहेत, त्याच्या आतले अंक आहेत 999. ठीक आहे, 999 आहेत. त्याच्यातले 999 जर सोडले तुम्ही, हे 99 जर काढले, 999 मधून तुम्ही फक्त 999चा विचार करा, 1000 सुद्धा सोडून द्या. त्याच्यातनंही तुम्ही 99 वजा करा. किती येतात हो? 900. किती उरले? 900. 1000 तर आपण सोडलाच होता, आता तोही वगळला पुन्हा. इतर राहिले तुमचे 999 मधून 99. किती उरले? 900. म्हणजे 3 अंकी एकूण संख्या 900 आहे. आले लक्षात? दुसऱ्यांदा समजून सांगितलं. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपल्या समोर लिहिलेला आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही त्याचं उत्तर काढायचंय. इथं दिलेली जागा आहे टिंब कोण तयार करतात? कोण जो तयार होतो, कोण तुम्हाला माहिती आहे, आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत बरेचसे. नसतील तर तुम्ही भूमितीच्या ह्याच्यात, बुद्धिमत्तेच्या ह्याच्यात बघू शकता, गणितामध्ये सुद्धा केलेत. ओके, मग कोण तयार करतात? कोण कशाने तयार होतो? 2 रेषाखंडांनी होतो का? 2 किरणांनी होतो का? 2 रेषांनी होतो का? की 1 बिंदू आणि 1 सामायिक असणाऱ्या रेषाखंडाने होतो? बघा कशाने होतो. आता आपण एक एक घेऊ आणि बघू. 2 रेषाखंड आहेत. ठीक आहे, मग रेषाखंड इथे एक काढला आणि इथे एक काढला, होईल का हो कोण? नाही, कारण असंही येऊ शकतो. दरवेळी काही तो कोणाच्याच पोझिशनला येईल असं नाही, दरवेळी तो असाच आला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, 2 रेषाखंड सेपरेट असले तर होईल का? नाही होत. मग 2 किरण, ओके, मग 2 किरण जर असतील तर होईल का? बघा बरं, आपण किरण समजावून घेतलेले आहेत. किरण म्हणजे असे, हा एक किरण इकडे आहे, हा एक किरण इकडे, होईल का हो?
होईल का? दोन जर किरण आहेत कुठेही ठेवा ना, होतोय का? नाही. म्हणजे ह्याने सुद्धा होत नाही. मग दोन रेषा, आता रेषा म्हणजे काय? ह्या रेषा आहेत, ह्या रेषा अशा अशा असल्या सेपरेट होतो का? नाही. ओके. मग त्याच्यानंतर समजा तुम्ही जर म्हणल्या हा अशा रेषा असतील तर होईल, पण दरवेळी अशा रेषा कोणी काढेलच का? नाही. म्हणजे ह्याची खात्री नाही. मग आता तुमचे जर हे मुद्दे सगळे गेले, ओके, मग राहिला तिसरा मुद्दा, दुसरा मुद्दा. बघा बरं, दुसरा मुद्दा एक बिंदू, ठीक आहे, एक बिंदू घेतला आणि सामायिक असणारे दोन रेषाखंड, एका बिंदूला सामायिक रेषाखंड, हा इकडे काढला आणि हा इकडे काढला, कोण होतोय का? हो, हे काय इथं कोपरा तयार झाला. ओके, झाला. दुसऱ्या पद्धतीने काढू, एक बिंदू काढला आणि सामायिक असणारे रेषाखंड काढले, कोण होतंय का? हो, होतंय. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कोण तयार करण्यासाठी? एक बिंदू व सामायिक असणारे दोन रेषाखंड असले की कोण तयार करतात. ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं उत्तर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. जर असं वाटलं की समजला नाही तर परत प्रश्न बघायचा. ओके, चला बघा, तुमच्या समोर प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, आपण एका सराव संचात हा प्रश्न घेतलेला आहे असं मलाही आठवतंय. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेत घेतलाय. परत बघू. पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज करा, सांगा किती होते. बघा बरं, पहिली 5. मग तुम्ही म्हणाल सर मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे किंवा 1 आहे. एक ही मूळ संख्या आहे का? नाही, एक ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे एक कट करा आणि यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. ओके, बघा बरं, यांची बेरीज करा. 2 आणि 3 किती झाले? 5. 5 आणि 5 किती झाले? 10. 10 आणि 7 किती झाले? 17. 17 आणि 11 किती झाले? 28. म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज येते 28. आले लक्षात? ओके, चला पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज 28. आपल्या समोर पुढचं गणित आहे. 252 या संख्येचे मूळ अवयव कोणते? 252 या संख्येचे मूळ अवयव कोणते? बघा बरं, 252 चे. मग आता हे ठरवताना घाई करू नका, उदाहरण सोडवा, ह्याचे अवयव पाडा. कसे पाडतो आपण? अवयव पाडणे आणि विभाजन करणे ह्याच्यावर 3 घटक केलेले आहेत. ठीक आहे, मग परत समजून सांगतो, नसतील तर गणिताची प्लेलिस्ट काढा त्याच्यात बघा. ओके, चला इथं उदाहरण सांगतोय. 252 याचे अवयव पाडायचे, उभ्या मांडणीने पाडू. ठीक आहे, कमीत कमी जो असेल त्याने याला भाग द्या. लहानात लहान संख्या आहे 2, त्याने भाग देऊ. बे क बे, बे 5 ला भाग द्या. आता बे दुनी 4 चा भाग जाईल. 4 5 4 वजा केले तर 1 उरतो, तो 1 इथं लिहा. पाहुणा. आता या दोघांची जोडी लावा, झाले 12. बे किती? 12. बे 6 12. ठीक आहे, एक मिनिट, ह्याला काय होतंय? इथं बे दुनी 4 येत. ओके, म्हणजे इथं आपला 2 येणार आहे. ठीक आहे, हा ओके, 126 झाला. आता पुढे याला परत 2 ने भाग जातो का? हो, कारण एकक स्थानी काय आहे? 6, म्हणून 2 ने भाग देऊ. मग या दोघांचा विचार करा, कारण 1 ला 2 ने भाग जात नाही. मग दोघांचा विचार करा. बे 12, बे किती? 12. बे 6 12. राहिला 3, 3 ला 6, 6 ला भाग द्या. बे त्रिक 6, बरोबर. आला 63. आता 63 ला 2 ने भाग जातो का? नाही. त्याच्या पुढची संख्या बघा, 3 ने जातो का? हो. या दोघांची बेरीज करा, विभाज्यतेच्या कसोट्या वापरा. 6 आणि 3 ची बेरीज करा, येते 9. 9 ला 3 ने भाग जातो, म्हणजे याला भाग जातो 3 ने. 3 दुनी 6, 3 1 3. ठीक आहे, 21 आला. 21 ला 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने जातो का? बघा, यस जातो. 3च्या पाड्यात आहे, किंवा 2 आणि 1 होतं 3, त्याला भाग जातो 3 ने, म्हणून याला जातो. 3 7 21. 7 ही मूळ संख्या आहे, तिला कशानेच भाग जात नाही. 7 1 7. आला 1 1चा 1चा भाग. 1चा भाग आला म्हणजे भाग संपला. हे इकडचे त्याचे मूळ अवयव आले. कोणते आले? काढून बघू. 2 गुणिले 2 गुणिले 3, हे इथलं घेतलं, हा घेतला, हा घेतला, हा घेतला, गुणिले 3 गुणिले 7. बघा
हे कुठं आहे? हा ऑप्शन कुठे आहे? इथं आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. बरोबर, म्हणजे संख्येचे मूळ अवयव काढणे हे. ओके, चला पुढचा प्रश्न. जर अवघड वाटला तर परत एकदा बघा. विभाजक काढणं समजून घ्या, नसेल तर आपण प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे घटक, तो पहा. ओके, चला बघा आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे. आराम या शब्दाला याचं लेखन असं केलंय 265. आराम, ठीक आहे. आरामचं लेखन केलंय 265. त्याच्यानंतर दसरा, दसरा या शब्दाचं लेखन केलेलं आहे 723. आणि मदन, मदन याचं लेखन आहे 647. एक मिनिट, ठीक आहे, 647. ठीक आहे. तर आपल्याला आ शोधायचं आहे. ओके, आता तुम्हाला उत्तर काढायचं असेल तुम्ही उत्तर काढा, कमेंट मध्ये टाका, नसेल तरी मी सोडवायला सुरुवात करतो. ठीक आहे, चला बघा आता आ आपल्याला शोधायचा आहे. आपण आणखी अंक काही शोधू त्यातनं, काही अडचण नाही. आ इथं काय होते माहिती का, कधी कधी त्या अक्षराला समान असणारं अक्षर असतं पण त्यांचे तिकडे अंक जागा बदलून दिलेले असतात. म्हणून सरळ सरळ त्या अंकावर जाऊ नका. तुम्ही जर सरळ म्हटले सर आ तर 2 येईल, हा, तर मग काय चुकेल ते. का? कारण 2 हा अंक कसा ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता ते काय येत नाही बघा. इकडं तुम्ही एक अक्षर बघा जे दोन्हीकडे समान आहे. आता ह्याच्यातलं आ मधलं कुठं समान आहे? हो, हा र समान आहे. बरोबर, हा र इथं पण आहे आणि हा म पण आहे. ठीक आहे, हा म इथे आहे. मग आता ह्या र साठी ह्या दोघांमध्ये काय वापरलंय हे बघा. ह्या दोघांमध्ये खाली अंकात कोणता कॉमन आलाय? र साठी 2 आलाय. इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. बरोबर आहे, र इथं पण आणि इथं पण आहे 2. मग आता तुम्ही म्हणाल सर दुसरं काही आहे का? मला 5 इथं आहे का? नाही. म्हणजे रा या शब्दाला त्याने 2 वापरलेला आहे हे ठरलं. राला काय वापरलंय? राला 2 वापरला. ओके, 2 गेला तुमचा. आता त्याच्यानंतर म शब्दासाठी त्याने काय वापरलं? इथं कॉमन काय बघा, म इथं पण आहे तुमचा, इथं आहे म आणि इथं पण म आहे. मग इथं दोन्हीकडे म असणार, दोन्हीकडे समान अंक कोणता आहे? दोन्हीकडे समान अंक इथं आहे 6, इथं आहे 6. म्हणून कधी कधी आता हा 6 याच्या खाली आला हे ठीक आहे, पण ह्याच्या इकडे वापरला त्याने, होऊ शकतो. हा रा याच्या खाली नाही आला, इकडे दिलाय, म्हणजे अंक क्रम बदलून येऊ शकतात. समानता बघा दोन्ही याच्यात. ह्याच प्रश्नात मुलं फसतात आणि चटकन आचं उत्तर 2 काढतात आणि मार्क जातात. 1 मार्क गेला ना मित्रांनो. तर नवोदय मध्ये जर तुमचा मार्क समजा 100 पैकी तुम्ही 92 ला आहात आणि तुमचा 1 चुकला, तुमच्या जागेवर दुसरा 92 वाला असतो, तो पुढे जातो, तो नवोदय विद्यालयात जातो, तुम्ही तुमच्या आपल्या नेहमीच्या विद्यालयात. अडचण काही नाही, पण चूक झाली. ठीक आहे, शिक्षण सगळीकडे सारखं आहे, चांगलं आहे, काय अडचण नाही. बघा म्हणजे ती परीक्षेतून त्याच्यातली संधी उगते, एवढं मला म्हणायचं. मग आता काय करायचे विचार करा. इथं आला मला 6, बरोबर आहे, आणि र ला 2. मग आता असा ह्या आ साठीचा उरलेला अंक कोणता आहे? हा उरला 5. तिकडे कुठं आ आहे का? नाही. इकडं कुठं 5 आहे का? नाही. म्हणजे आ साठी होता 5. मग ऑप्शन नंबर होता 2. आले लक्षात? ऑप्शन नंबर 2 होता. ठीक आहे, कळलं उत्तर. आता मला सांगा न साठी काय आहे? न कुठे वापरलेला आहे? नाही, फक्त एकाच याच्यात आहे. आणि त्याच्यानंतर हा द कुठं वापरलाय? हा इथं पण द आहे, इथं पण द आहे. मग द साठी समान अंक कोणता आहे? इथं 7 आहे आणि तिथं 7 आहे, म्हणजे हा द गेला 7 अंकाला. मग याच्यात उरला न ला काय आहे? 4. म्हणजे जर असं विचारलं न ला काय तर ते होतं 4. कळले? अंकांचा क्रम बदलून येऊ शकतो. क्रमावर जाऊ नका, अक्षर शोधा, कॉमन अक्षर बघा, उत्तर काढा, सोपं जाईल. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघू. आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे. हा आहे अक्षरमालेवरचा. असा प्रश्न येईलच असं नाही, पण तरीही घेतलाय मुद्दाम. ठीक आहे, बघा इथं प्रश्न दिलाय, वरती अक्षरमाला आहे. प्रश्न आहे असा, जर एबी बरोबर ईबी हा समान असेल YX च्या, तर FG काय? तर F आणि G साठी काय वापरणार?
तुम्ही शोधा, उत्तर काढा, व्हिडिओ पॉज करा. नसेल तर मी सोडून सांगतो. ठीक आहे, ज्यांना सोडवायचे त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा. ओके, चला. ए बी ला काय म्हटलंय? वाय आणि एक्स. बघा ए बी कुठे आहे? मी इथं घेतला ए बी, आणि वाय आणि एक्स कुठे आहे? इथं आहे. पण तो वाय आणि एक्स नाहीये, एक्स आणि वाय आहे. काय आहे? एक्स आणि वाय. पण त्याने घेताना वाय आणि एक्स घेतला, म्हणजे उलटा केला. हा क्रम काय केला? इकडे केला. ही बाब विसरू नका. ठीक आहे, हा सुरुवातीचा इकडून सुरुवात झाली तर त्याने तिकडून सुरुवात केली, म्हणजे याचा क्रम 1 आणि 2 आहे तर त्याचा क्रम 2 आणि 1 आहे, पण मागून आहे. मग आता पुढचं बघू. एफ जी. एफ जी कुठून सुरुवात झाली? दुसरा गट पहिलीकडून. मग आपल्याला दुसरा गट कोणता आहे? हा आहे, तो आहे उलटा, कारण एकदा इकडून येतो एकदा इकडून येतो. मग इकडून येणारे अक्षर आहेत एस टी, पण क्रम कसा घेतलाय? उलटा. म्हणजे वाय एक्सच्या जागेवर काय केलंय? इथं उलट घेतलंय. हे बघा, असं घेतला. एक्स आणि वाय होता, त्याने घेतला वाय एक्स. मग तुम्ही एस टी ला काय घ्यावं लागले? एस टी ला टी एस उलट करून घ्यायला लागेल, याचा क्रम बदलून. उत्तर येतंय टी एस. काय येतंय? आलंय लक्षात? अक्षर तेच घेतले पण क्रम बदलवला. सुरुवातीचे अक्षर तसेच ठेवले, हे दोन तसेच, ते दोन तसेच, पण शेवटचे इकडचे दोन करताना बदलून घेतले. समजलंय? ओके, चला. तुमच्या समोर पुन्हा अक्षरमालेचे एक उदाहरण ठेवलेलं आहे, ते तुम्ही सोडवायचे. बघा, कॅट हा शब्द आहे, इथं अक्षरमाला तीच आहे, तशीच आहे. ओके, कॅट या शब्दाला 3 1 2 20 असं काहीतरी घेतलंय, 3120 असं धरा. तर डॉग या शब्दाला काय येईल? खाली पर्याय दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा. ओके, सोडून नंतर उत्तर चेक करा. नसेल तर मी सांगायला सुरुवात करतो. बघा आता ह्याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही जर सुरुवातीच्या ए कडे सी कडे बघितलं तर पहा, सी अक्षर 3 नंबरला आहे, इथे 3 आलाय. ए अक्षर 1 नंबरला आहे, इथे 1 आलाय. मग ह्याच्यावरनं आपण नंबर देऊ. सी ला 3, ह्याला 1, मग टीचा नंबर शोधू. टी किती आहे? हे 5, हे 5 10, हे 5 15, मग हा 16 17 18 19 20 कितवा आहे? हा कितवा आहे? 20. म्हणजे हा जो अंक आहे हा असा आहे 3 1 आणि टीचा 20. हे यांचे स्थळ किंवा स्थानिक नंबर आहे, तिथं दिलेले, यादीत दिलेले क्रमांक आहे, ज्याला त्याला दिलेले. ठीक आहे, तुम्ही नंबर देऊ शकता असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 15 पर्यंत दिले मी मुद्दाम, पुढचे तुम्ही देत बसा, देऊन टाकतो. नाही चला 16 17 18 19 आणि 20 आलं. आता खूप सोपं झालंय. आता तुम्हाला उत्तर लगेच येईल. मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही. डी चा नंबर किती असेल? 4. ओ चा नंबर आणि जी चा नंबर शोधा, त्याचं उत्तर काढा आणि मला उत्तर कमेंट मध्ये टाका. कशात टाकायचे? कमेंट मध्ये. ठीक आहे, आले लक्षात? ह्या डीओजी ला काय येईल ते शोधून कमेंट मध्ये कळवा. ओके, चल. तुमच्या समोर प्रश्न लिहिलेला आहे, तो तुम्हालाही सोडवता येईल एका सांकेतिक भाषेत. 8 बरोबर 24, 9 बरोबर 33, तर 15 बरोबर 35 बरोबर. 3 ह्याला 3 अंक दिलेले आहेत, तर 10 बरोबर किती? 10 बरोबर किती? तुम्ही उत्तर काढायचे. ओके, कोण सोडवतंय? सोडवा, वही वगैरे काढून तुमच्या याच्यावर सोडवा. आतापर्यंत तुमच्याकडे वही असेल, तुम्ही केलंच असेल, नसेल तर आपण सोडू. ठीक आहे, बघा बरं. 8 बरोबर 24 म्हणजे काय? बेरीज करून बघा. 4 आणि 8 काय होतं? 2 आणि 4 किती होतात? 6. बर, मग गुणाकार करून बघा. 4 आणि 2 किती होतात? 8 बरोबर. म्हणजे हा यांचा काय आहे? गुणाकार. मग यांची बेरीज करून पहा. 3 आणि 3 किती होतात? 6. नाही, पण 3 त्रिक 9, म्हणजे हा यांचा गुणाकार आहे. मग बघा इथं 15, कारण हे 3 गुणिले 3 गेले 9 झाले. मग 3 गप्पा गुणिले 5 किती येतं? बघा बरं. 3 5 यांच्या दोघांचा गुणाकार करा. 3 5 15, हा गुणाकार आहे. मग आता 10 ही संख्या अशी शोधा जी इकडं 2 संख्या येतील आणि त्यांचा गुणाकार असेल. खाली पर्याय आहेत बघा. 5 गुणिले 5 करून बघा, 25 येतात. हे नाही. 10 गुणिले 1 गेलं तर
10 गुणिले 1 केलं तर नाही, ते पण नाही. ठीक आहे, ते काय होईल, 101 आहेत, पण अशी संख्या दिलेली का अजून बघू परत. 5 गुणिले 2, 5 दुनी 10, यस 5 दुनी 10 इथं होतंय आणि हा 10 एक दिलाय, म्हणजे ही जी संख्या आहे तीच बरोबर आहे. काय आहे, 5 गुणिले 2, 5 2 52 दिले आणि यांचा गुणाकार केला तर बरोबर 5 दुनी 10 येतात. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण नवोदय परीक्षेला आणि शिष्यवृत्ती परीक्षेला उपयुक्त ठरतील असे काही संकीर्ण आणि वेगवेगळे विविध प्रश्न बघितले. हा रिव्हिजन सेट होता असं समजा. ह्याच्यानंतरही आपण असेच प्रश्न घेणार आहोत. घटक आवडला असेल तर लाईक करा. थांबतोय. गुड डे, बाय.